भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात कात टाकतेय का? देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये एक मुरलेल्या राजकारण्यांना सुद्धा विचार करायला लावणार आहे असं वाटतंय का? आज नागपूर सहित विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकण असेल, या चारही विभागामध्ये ज्या पद्धतीनं पक्षाचं काम वाढवणं असेल, लोकप्रतिनिधी वाढवणं असेल, लोकसभेला फटका बसला म्हणून विधानसभेला जी ताकद वाढली आणि विधानसभेच्या जोरावर स्थानिक स्वराज्य संस्थेला अर्थात पहिली नगर परिषद जोरात जिंकली, नंतर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद सुद्धा. भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स महाराष्ट्रात तरी म्हणजे मोदींच्या जीवावर बहारलाय की देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर आता ते कॅल्क्युलेशन करण्याची वेळ आली. आता निवडणुका फारशा नाहीयेत. प्रत्येक निवडणूक भाजपच्या सोयीनं असेल, भाजपच्या हिताची असेल तर आपण नेत्याला सुद्धा क्रेडिट देणं हे किती अपेक्षित आहे हे सध्याच्या त्यांच्या पॉझिटिव्ह अप्रोच वरून त्या ठिकाणी लक्षात येत आहे. आज ज्या वेळेस कार्यकर्त्यांना संधी द्यायची वेळ येते त्यावेळेस सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जाते ही ताकदीची गोष्ट असली तरी पक्षाचे निष्ठावंत म्हणून जी लोक आयुष्य घालवलंय ती लोक सडून चालली तरी देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे बघत नाही, त्यांच्याकडे लक्ष देत नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये पूर्वी दोन गट होते. महाराष्ट्राला उभ्या सुद्धा माहितीये. एक गोपीनाथ मुंडे गट होता महाराष्ट्रामध्ये आणि दुसरा नितीन गडकरी. गोपीनाथ मुंडे हे हयात नाहीत, त्यांचा गट कोलॅप्स झाला. नितीन गडकरी नावाच्या व्यक्तींनी एक स्वयंभू काही लोकांना सोबत घेऊन त्यांचा सुद्धा एक गट केला गेला. कारण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेस केंद्राच्या वतीनं किंवा वरच्या नेत्यांनी काही देण्याची वेळ येते त्या त्यावेळेस मुंडे गटाची लोक त्याच्यामध्ये किती आहेत आणि गडकरी गटाची लोक किती आहेत याची चर्चा व्हायची. आणि ही चर्चा नुसती ग्राउंड लेवलला होत नसायची, तर ती पूर्वी माध्यमातून पेरली जायची, ती नंतर प्रशासकीय लेवलवर चालायची आणि नंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष निर्णय घेण्याची परिस्थिती येते त्या जोपर्यंत नाव जाहीर केले जात नव्हते तोपर्यंत कोण कुठल्या गटाचा आहे असं संबोधायचं काही कारण नव्हतं. त्या काळामध्ये नाव जाहीर झाल्यानंतर मग शोध लावला जायचा की हा मुंडे गटाचा आहे बरं का, हा गडकरी गटाचा माणूस आहे बरं का, हा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस आहे बरं का, किंवा हा पक्षासाठी फार निष्ठावंत आहे बरं का. अशा पद्धतीच्या चर्चा चालायच्या. आज तशा चर्चा चालत नाही. कदाचित मुंडे साहेब गेल्यानंतर फडणवीसांसहित बरीच मंडळी ही मुंडे प्रेमी म्हणून, मुंडे समर्थक म्हणून काम करायचे. नंतर त्याच मुंडे घराण्यातल्या मुलींना कशा पद्धतीनं सरकारमधून बाहेर पडावं लागलं, निवडणुकीमध्ये पराभव कसे स्वीकारावे लागले किंवा पचवावे लागले आणि इथून सुरू झालेला प्रवास आता मला राज्यसभा तरी द्या किंवा विधान परिषदेवर तरी घ्या इथपर्यंत येऊन थांबला. शेवटी पक्षाने मास लीडर कोण कोण आहेत, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारे कोण कोण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं समाजहित जपणारे लोक कोण कोण आहेत, या सगळ्या गोष्टींची जर फक्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला तरी भारतीय जनता पार्टीत खूप लोक आहेत. आता परवा म्हणजे करंट मध्ये राज्यसभेच्या निवडणुका झाल्या आणि राज्यसभेवर महाराष्ट्रातून कुणाला पाठवायचं तर सगळ्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला, परंतु जात नाही आहे. आणि जे जे मोठ्या नेत्यांशी कनेक्टेड असते, जे जे राज्याच्या नेत्याशी कनेक्टेड असते किंवा जे जे विचारांशी कनेक्टेड असतील किंवा आपल्यावर जी जबाबदारी आहे तीच पूर्ण करायची ही ज्यांना वाटतं किंवा त्या दृष्टिकोनातून जे काम करतात त्यांना भाजपने संधी दिली. पण ही संधी भाजपच्या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी दिली अशी बरीच कुजबुज आहे. कारण देवाभाऊ म्हणून अशा राज्याला मुख्यमंत्री लाभलेली व्यक्ती आहे जे आपल्या पक्षामध्ये कुणाला काय द्यायचं हे तर ठरवतेच, पण थोडं वाकून शिंदे साहेबांनी कुणाला संधी दिली पाहिजे किंवा अजून
इतर त्यांच्या सहयोगी नेत्यांनी कुणाला संधी दिली पाहिजे याचा सुद्धा इत्थंभूत अजित पवारांपर्यंत सगळ्यांच्या पक्षांमधला जो डेटा आहे किंवा जे एकंदरीत कारवाई करण्याची किंवा संधी देण्याची प्रक्रिया आहे ती लाजवाब आहे. म्हणजे प्रत्येक निर्णयामध्ये महायुतीच्या आपण असं गृहीत धरूया, याच्यात संघ स्पर्श असतो, याच्यात भाजप स्पर्श असतो. संघ स्पर्श किंवा भाजप स्पर्श जो कुणाला असेल तोच त्यांच्या विचारांचा उत्तरदायित्व सांभाळणारा किंवा म्हणजे उत्तराधिकारी असतो, हे वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही भरपूर पैसे तुमच्याकडे, तुम्ही श्रीमंत आहात, परंतु तुमच्याकडं हे सगळं चालवण्याची अक्कलच नाही असं ज्यावेळेस ज्याला कुणाला वाटतं, अशा संभ्रमित अवस्थेतल्या लोकांना भारतीय जनता पार्टी तरी किंवा फडणवीस तरी किंवा फडणवीसांच्या अजून आसपासचे जे काही 2-4 मंडळी आहेत जे त्यांना प्रत्येक गोष्ट इनपुट देतात, ती सगळी मंडळी सुद्धा या पॉझिटिव्ह विचारधारेने भारावलेली आहेत. एखाद्या नेत्यावर घोटाळ्याचे आरोप असतात आणि एखादा नेता घोटाळ्याचे आरोप स्वतःसहित सगळ्यांवर असतील तर ते 100% सॉफ्ट कॉर्नर घेण्याचा प्रयत्न करतात. कारण ईडीच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून, मग तो भारतीय जनता पार्टीचा असो किंवा अजून कुठल्या पार्टीचा, जर तो विरोधी पार्टीचा असेल तर त्याचं जगणं मुश्किल करून टाकतात. म्हणजे नाना तऱ्हेचे प्रश्न त्यांना विचारलेले असतात. त्याचं कारण सुद्धा असं आहे, त्यांना म्हणजे उत्तर देताना ते गडबडले पाहिजेत आणि सुस्पष्ट, त्यांना जर नाही समजलं तर ते वेगळ्या पद्धतीने सुद्धा हे करू शकतात. इतकी बारीक सारीक गोष्ट या सगळ्या प्रक्रियेमध्ये. मग या सगळ्या प्रक्रियेला राबवणारा, मुवमेंट चालवणारा किंवा त्यांची आयडिओलॉजी लोकांपर्यंत पोहोचवणारा कोण व्यक्ती आहे? पुण्यात एक वेगळा व्यक्ती आहे, नागपूरमध्ये वेगळा व्यक्ती आहे, मुंबईमध्ये वेगळा व्यक्ती आहे, ठाण्यामध्ये वेगळा व्यक्ती आहे. उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे त्या जिल्ह्यामध्ये आरएसएसचे काही ठराविक लोक आहेत. हे तो नेता शिंदे गटाचा असो, तो नेता तुमच्या अजित पवार गटाचा असो किंवा ऑफकोर्स तो नेता भारतीय जनता पार्टीतला किंवा देवेंद्र फडणवीसांच्या टीम कोर कमिटीतला असो, त्याला ती संधी दिली जाते. पण तो जर पदावर राहून निष्क्रिय जर ठरला, काम नाही केलं, तर माझा असा विश्वास आहे त्याला ते निष्कासित सुद्धा करू शकतात किंवा अब्सेंट करू शकतात. म्हणजे भारतीय जनता पार्टीने, म्हणजे भाजपच्या लोकांनी एकाला इन करायचं, एकाला डोक्यावर घ्यायचं आणि दुसऱ्याला खाली ओढायचं, हा जो सगळा राजकीय टप्पा सुरू आहे तो म्हणजे विचार करायला लावणार आहे. आणि पूर्वी असं म्हणायचे की जुने जाणते नेते काय भूमिका घेतील, काय त्या ठिकाणी निर्णय घेतील, त्यांच्यावर पक्षाचा किती म्हणजे विश्वास आहे, ते किती निष्ठावंत आहेत, त्यांनी हे सगळं कसं मॅनेज केलं वगैरे वगैरे. पण हल्लीच्या काळात असं दिसतं की जुन्या जाणत्या लोकांना तर सोडून द्या, शरद पवार जर जुने नेते सोडले तर बाकी सगळे नौखे चेहरे आहेत. एकनाथ शिंदे साहेबांच्या किंवा अजित पवारांच्या एकंदरीत सगळ्या राजकीय घडामोडीवर संपूर्ण प्रभाव, संपूर्ण लक्ष आणि कुठल्या कार्यालयात काय चाललंय, कोण कुठं बसला याची इत्थंभूत माहिती मुख्यमंत्र्यांना इनपुट होते. त्याचं अजून एक महत्वाचं कारण सांगतो की महाराष्ट्रामध्ये ज्या काही आता यंत्रणा तपास करतात किंवा वेगवेगळ्या एजन्सीजकडे मागणी केली जाते, मग ईडी चौकशीमध्ये ज्यांच्या घरापर्यंत नोटिसा पोहोचल्या ती सगळी मंडळी, मग ती या बाजूला सुद्धा विचार करते किंवा या बाजूला सुद्धा विचार करते. आणि मग या सगळ्या गोष्टीचा जर विचार करत असेल तर मग ती कुणाच्या अंडर खाली काम करते, ती कुणाच्या म्हणजे प्रेशर खाली काम करते, तर ती केंद्र सरकारच्या आदेशान्वये चालते. राज्याच्या सरकारचा कन्सर्न घेऊन त्यांना ज्याला कुणाला छळायचंय, स्वकीयांना छळायचं असेल तरी ते प्रेशर आणतात आणि म्हणजे विरोधी पक्षाला छळायचं असेल तरी ही यंत्रणा काम करते. म्हणून मी जे सुरुवातीला म्हटलं, देवाभाऊंचं असं एक वेगळं राजकारण आहे, ते सगळं त्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवलं. आज प्रत्येक राजकीय पक्षाचा, ज्यांचे आमदार खासदार सभागृह आहेत असेच किंवा ज्यांचे नगरसेवक निवडून आलेत, मग महानगरपालिकेत सत्तेत आहेत किंवा नगर परिषद किंवा लोकसभा, विधानसभा, विधान परिषद किंवा राज्यसभा, ही लोक का टेन्शन मध्ये असतात? कारण यांच्यावर कुणाचं तरी विशेष लक्ष आहे
आणि त्यांनी थोडी बी चुळबुळ केली तर आळीमिळी गुपचिळी कार्यक्रम होतो आणि त्यांना भुंग लागतो, हे वास्तव आहे. म्हणून मला शेवटी एवढंच म्हणायचंय, महाराष्ट्राचा चाणक्य कोण नेता आहे माहित नाही, पण महाराष्ट्राचा चाणक्य कोण आहे हे काही लोक नेहमी सांगतात, बोलतात, किंवा तुम्हाला बी माहित असेल. परंतु मला असं वाटतं, एकदा सगळे नेते जर एखाद्या व्यवस्थेसमोर सरेंडर झाले, लक्षात घ्या, एखादा व्यक्ती, एखादा समूह, इतकं म्हणेन मी, एखाद्या नेत्यासमोर जर ते सरेंडर झाले, नतमस्तक झाले, याचा अर्थ त्यांची उंची वाढलेली, ज्याच्या समोर हे नतमस्तक झाले, आणि ज्यांच्या भूमिकेवर संशय घेतला जातो ते सरेंडर झालेले असतात, आणि याच्यात सरकार यशस्वी झालेलं आहे. एवढंच मला सांगायचंय. एकंदरीत नेत्यांच्या वागण्याबद्दल, जगण्याबद्दल, भूमिकेबद्दल किंवा कार्यकृतीबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की मांडण्याचा प्रयत्न करा. कारण जिवंत विचारांचीच माणसं चर्चा करतात, चिकित्सा करतात, संघर्ष करतात, इतिहास घडवतात, आणि सर्वसामान्यच माणसं आर्थिक, वैचारिक, राजकीय किंवा सामाजिक क्रांती केल्याशिवाय राहत नाहीत. इतकं साधं सरळ माझं स्पष्ट मत आहे. म्हणून तुमचं एक लाईक, एक कमेंट किंवा केलेलं सबस्क्राईब चॅनल हे खूप काही देऊन जातं. त्यासाठी व्हिडिओशी जोडले जा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.